तर या व्हिडिओमध्ये आपण नीटच्या कोड बद्दल इन्फॉर्मेशन घेणार आहोत आणि हे इन्फॉर्मेशन का घेत आहोत हे पण तुम्हाला या ठिकाणी रिझन द्यायचं आहे. कारण बरेच असे विद्यार्थी आहेत की जे विद्यार्थी फ्रेश आहेत, बरेच असे विद्यार्थी ड्रॉपर आहेत, पण या व्यतिरिक्त बरेच विद्यार्थी आहेत की जे ऑलरेडी BSc ला आहेत, बी फार्मसीला आहेत किंवा BMS BHMS मध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे. अशा बऱ्याच विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी. हे ज्यावेळेस विद्यार्थी कोड भरत आहेत त्या कोड मध्ये असं पाहण्यात आले की विद्यार्थी फॉर्म फिल झाली, पेमेंट झाल्यानंतर सांगत आहेत की ऍक्च्युअल डेटा आमचा अशा पद्धतीने आहे. तर या ठिकाणी कुठल्याच विद्यार्थ्याचा कोड चुकू नये याच्यासाठी मी तुम्हाला कोडची इन डिटेल इन्फॉर्मेशन देणार आहे, कोड 1 पासून कोड 7 मध्ये. आता कोड 1 टू कोड 7 आपण इन डिटेल इन्फॉर्मेशन घेत असताना हा नेमकं कोड येतो कुठं फॉर्म भरताना लक्षपूर्वक माहिती घ्या. या ठिकाणी ज्यावेळेस आपण 10वीचा एज्युकेशन डिटेल फिल करतो, 11वीच्या एज्युकेशन डिटेल फिल करतो आणि 12वीच्या एज्युकेशन डिटेल फिल करतो, त्या 12वीचे ज्यावेळेस आपण एज्युकेशन डिटेल फिल करत असतो त्यामध्ये आपल्याला हा कोड विचारला जातो की नेमकं तुम्हाला कुठल्या कोड मधून या ठिकाणी अप्लाय करायचं आहे याबद्दल या ठिकाणी विचारलं जातं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्याला डॉक्युमेंट्स बद्दल आणखी या ठिकाणी इन्फॉर्मेशन नाहीये. तर मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इन डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे, कुठला डॉक्युमेंट्स कशासाठी लागतो तर रिझन वाईज तुम्हाला या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ऍज वेल एज टेलिग्राम आणि व्हॉट्सअप या दोन्ही ग्रुपवरती मी तुम्हाला लिस्ट सुद्धा या ठिकाणी अपडेट केले. ज्या विद्यार्थ्याकडे नाहीये त्या ग्रुपच्या लिंक ते विद्यार्थी व्हॉट्सअप ग्रुप ऍज वेल एज टेलिग्राम ग्रुप आपण जॉईन करून ते जे काही नीटचे, मेडिकलचे, एज्युकेशनल डिटेल्सचे तुम्हाला अपडेट हवा असेल तर या ग्रुपवरती तुम्हाला उपलब्ध होऊन जाणार आहेत. तर आता जो आपला व्हिडिओचा मेन कॉन्टेंट आहे कोड बद्दल. आता या ठिकाणी कोडवर कोणी वापरणार आहे तर लक्षात घ्या, जे विद्यार्थी सध्या फेब्रुवारी आणि मार्च या अकॅडमिक किंवा फेब्रुवारी आणि मार्च मध्ये जे विद्यार्थी एक्झाम देणार आहेत त्याच्यामध्ये CBSE बोर्ड असेल, स्टेट बोर्ड असेल, ICSE बोर्ड असेल, कुठल्याही बोर्डचा विद्यार्थी या ठिकाणी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ आणि बायोलॉजी हे सब्जेक्ट घेऊन जर या ठिकाणी एक्झाम देणार असेल तर अशा विद्यार्थ्याला या ठिकाणी कोड 1 या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. बरोबर आहे. तर यामध्ये आपण कन्सिडर करू शकतो की कोड 1 जे विद्यार्थी फ्रेशर आहेत त्या फ्रेशर विद्यार्थ्याला या ठिकाणी कोड 1 या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. किंवा या ठिकाणी या विद्यार्थी ज्यावेळेस आपलं 10च्या डिटेल्स, 11च्या डिटेल्स टाकतील तर बाय डिफॉल्ट 2024 ज्यावेळेस आपण टाकू या ठिकाणी तर या ठिकाणी ऑटोमॅटिकली या ठिकाणी तुमचा कोड 1च शो होऊन जाणार आहे. आणखी या ठिकाणी आजच्या डेटमध्ये किंवा आज 5 वाजता एक अपडेट आलेला आहे की आतापर्यंत विद्यार्थी ऍपरिंग टाकल्यानंतर विद्यार्थ्याला या ठिकाणी आपला जे यावर्षीचं ऍडमिट कार्ड आहे या ऍडमिट कार्डचा रोल नंबर टाकायची आवश्यकता नव्हती किंवा सीट नंबर टाकायची आवश्यकता नव्हती. पण सध्या जे 5 वाजता आज अपडेट आले त्या अपडेटमध्ये आपल्याला सीट नंबर या ठिकाणी विचारला जात आहे. ठीक आहे, लक्षात आलं की कोड 1 कशासाठी आहे. नंतर कोड 2. कोड 2 कोणासाठी आहे? जे विद्यार्थ्याचं ऑलरेडी 12th कम्प्लीट आहे, ज्या विद्यार्थ्याचं ऑलरेडी 12th कम्प्लीट आहे, पार्शियल ड्रॉप घेतला असेल किंवा नीट प्रिपरेशनच्या किंवा नीट प्रिपरेशन असेल यासाठी जर विद्यार्थी या ठिकाणी एक ड्रॉप असेल तर अशा विद्यार्थ्याला या ठिकाणी कोड 2 वापरायचं आहे. याच्यामध्ये नीट ड्रॉपर घ्या किंवा पार्शियल ड्रॉप घ्या किंवा नीटच्या तयारीसाठी एक आपण वर्ष घेतलं असेल किंवा 2 वर्ष घेतलं असतील किंवा 3 वर्ष घेतले असतील म्हणजे आपली 12वी कंप्लीट 2023, 22, 21, 20, 19, 18 कधीही झाली असेल तर अशा सर्व स्टुडंट्सला या ठिकाणी कोड 2 या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. याच्यामध्ये आणखीही विद्यार्थी येऊ शकतात की जे विद्यार्थी फार्मसीला ऍडमिशन आहे, इंजिनिअरिंगला ऍडमिशन आहे किंवा अदर दॅन कुठल्याही कोर्सला ऍडमिशन आहे आणि त्या विद्यार्थ्याला या ठिकाणी नीटमध्ये जर नीट एक्झाम द्यायची असेल तर हे सर्व विद्यार्थी कोड 2 चा या ठिकाणी उपयोग करू शकतात. सर्व विद्यार्थी इन द केस आपण जर फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे जर सब्जेक्ट असतील तर आपल्याला या कोड 2 चा उपयोग करायचा आहे. बरेच असे विद्यार्थी ज्यांचा ग्रुप जनरल आहे की त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स पण आहे तर असे विद्यार्थी या ठिकाणी कोड 2 चा उपयोग म्हणजे इनफॅक्ट आपण याचा विचार असं करू शकतो की आपला या ठिकाणी 12वी 2023च्या अगोदर केव्हाही झाली असेल तर आपल्याला या ठिकाणी कोड 2 या ठिकाणी वापर करायचा आहे. या ठिकाणी विद्यार्थी काय करतात की मी 2022 ला दिली आहे, 21 ला दिली आहे, त्यामुळे विद्यार्थी 4, 5, 6, 7 अशा चुका करत आहेत. तर अशी चूक करू नका. आपल्या सर्वांसाठी हा फक्त कोड 2 आहे. मग तुम्ही एक वेळेस नीट द्या अथवा 4 वेळेस नीट द्या, याच्यासाठी आपल्याला कोड 2 हा वापरायचा आहे. आता कोड 2 जे विद्यार्थी या ठिकाणी कर्नाटक बोर्डचे आहेत, लक्षात घ्या, जर आपण कर्नाटक बोर्डचा असेल, इंटरमिडिएट बोर्डची विद्यार्थी असू तर या ठिकाणी आपल्याला
कोड 3 चा या ठिकाणी उपयोग करायचा आहे. बरोबर आहे. आणि नेक्स्ट आपल्या या ठिकाणी जर आपण पाहिला असता कोड 4 जर विचार केला तर ज्या विद्यार्थी या ठिकाणी प्रोफेशनल कोर्ससाठी आहेत, लाईक दॅट BMS BHMS या कोर्ससाठी जर असतील प्रोफेशनली, तर हा विद्यार्थी या ठिकाणी कोड 4 चा या ठिकाणी उपयोग करू शकतो. किंवा याच्यामध्ये असंही आपण ग्राह्य धरू शकतो की एखादा विद्यार्थी अदर कंट्रीमध्ये आहे आणि त्या ठिकाणी प्रोफेशनली कोर्समध्ये किंवा या ठिकाणी तो विद्यार्थी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी या सब्जेक्ट मधून जर या ठिकाणी एक्झाम देत असेल तर या विद्यार्थ्याला आपण पाहू शकतो की कोड 4 या ठिकाणी अप्लाय करू शकतो. याच्यामध्ये खूप कमी मुलं येतात, त्यामुळे कोड 4 चा या ठिकाणी जास्त आपल्याला काही कुठली गोष्ट मॅटर करणार नाहीये. नंतर आपल्या या ठिकाणी कोड 5. आता कोड 5 चा जर आपण या ठिकाणी विचार केला तर हा एक या ठिकाणी इम्पॉर्टंट कोड आपण या ठिकाणी ग्राह्य धरू शकतो. कारण का की बरेच असे विद्यार्थी असतात की ज्या विद्यार्थ्याचं 12वी ऑलरेडी कंप्लीट झालेलं आहे आणि कंप्लीट झाल्यानंतर बऱ्याच वेळेस आपण BSc कोर्सला अप्लाय करतो. त्याच्यामध्ये BSc प्लेन असू शकतं, ऑनर डिग्री असू शकते, कुठली डिग्री असू शकते. तर त्या डिग्रीमध्ये जर आपण फर्स्ट इयर मध्ये फिजिक्स आणि बायोलॉजी जर आपल्याला कंपल्सरी असेल तर असे सर्व विद्यार्थी या कोड 5 मध्ये या ठिकाणी येत असतात. BSc कुठली असू द्या, तुम्हाला रिक्वायरमेंट काय या ठिकाणी फक्त फिजिक्स आणि या ठिकाणी बायोलॉजी सब्जेक्ट असणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये विद्यार्थी फर्स्ट इयरला असू द्या अथवा सेकंड इयरला असू द्या किंवा थर्ड इयर अपिअरिंग असू द्या, तरी या विद्यार्थ्याला या ठिकाणी कोड 5 या ठिकाणी यूज करायचा आहे. तर यामध्ये जर आपले जास्त कन्फ्युजन होत असेल की रूल्स रेग्युलेशन्स नॉर्म्स, तर आपण सरळ सरळ कोड 2 आपण वापरू शकता. कोड 2 हा खूप इम्पॉर्टंट आहे. कोड 2 हा कुठल्याही विद्यार्थ्याला येऊ शकतो, फक्त फ्रेशर विद्यार्थी सोडले तर. त्यामुळे आपण हाही कोड वापरू शकतो आणि 5th नंबरचाही कोड वापरू शकतो. आता 6 नंबरचा कोड जो असणार आहे, हा 6 नंबरचा कोड कुठल्या विद्यार्थ्यासाठी असणार आहे की जे विद्यार्थी या ठिकाणी ऑलरेडी BSc कंप्लीटेड आहेत किंवा या ठिकाणी ऑलरेडी B फार्मसी कंप्लीटेड आहेत, तर अशा विद्यार्थ्याला सुद्धा या ठिकाणी आपण कोड 6 वापरू शकतो. म्हणजे तुम्ही या ठिकाणी कंप्लीटेड जर एनी 3 इयर्स कोर्स या 4 इयर कोर्स जर आपला असेल तर या ठिकाणी आपण कोड 6 हा कोड या ठिकाणी वापरू शकतो. लास्ट कोड आहे NRI. NRI चे आपला खास काही संबंध नाही. 7 नंबरचा कोड आहे, तो असणार आहे NRI कॅन्डिडेट साठी. जे भारताबाहेरून आपल्या या ठिकाणी नीट साठी जर अप्लाय करत असतील तर या ठिकाणी कोड नंबर 7 चा आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे. याच्यामध्ये लक्षात घ्यायचंय सर्वात महत्वाची दोनच गोष्टी आहेत. कोड 1 हा असणार आहे फक्त फ्रेशर विद्यार्थ्यासाठी. लक्षात घ्या. कोड 2 जे विद्यार्थ्याची 2023च्या अगोदर केव्हाही या ठिकाणी बोर्ड एक्झाम झाल्या अशा सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी कोड 2 वापरायचा आहे. अदरवाइज कोड 3 जो असणार आहे हा फक्त कर्नाटका स्टुडंटसाठी असणार आहे. कर्नाटका स्टुडंट्सने जरी या ठिकाणी 2 जरी या ठिकाणी यूज केला तरी या ठिकाणी फॉर्म मध्ये काही अडचण येणार नाहीये. तो 3 यूज करू शकतो अथवा 2 सुद्धा या ठिकाणी यूज करू शकतो. याला या कोड मध्ये काही अडचण येणार नाहीये. नेक्स्ट आहे 4 नंबरचा कोड, हा प्रोफेशनल डिग्रीसाठी असणार आहे. 5th नंबरचा जे विद्यार्थी एनी फिजिक्स अँड बायोलॉजी सब्जेक्ट फर्स्ट इयरला असणार एनी कोर्सेस त्याच्यासाठी अपिअरिंग मध्ये असतील त्या विद्यार्थ्यासाठी या ठिकाणी 5th असणार आहे. 6 ऑलरेडी कंप्लीटेड जे विद्यार्थी आहेत BSc अदर दॅन कुठलाही कोर्स असेल ज्याच्यामध्ये फिजिक्स बायोलॉजी कंपल्सरी आहे फर्स्ट इयरला, अशा विद्यार्थ्यांना 6 येणार आहे. आणि या ठिकाणी 7 मध्ये जे विद्यार्थी NRI कॅन्डिडेट आहेत अशा विद्यार्थ्याला कोड नंबर 7 येणार आहे. त्यामुळे फॉर्म भरत असताना कन्फ्यूज होऊ नका. जे या ठिकाणी अपडेटची गरज असेल कमेंटमध्ये विचारा, मी त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन देईल. आणखी दुसरी गोष्ट आहे की फॉर्म भरत असताना फॉर्म हा बिनचूक भरणं गरजेचं आहे. त्याच्यात कुठलीच चूक करू नका. आपण किती जरी कुठल्याही नेट कॅफेवर असो ते आपल्याकडे घरी किंवा आपण कुठल्या जरी काउन्सिलरकडे असो, तर फॉर्म आपला झाल्यानंतर लास्ट सबमिशनच्या अगोदर टॉप टू बॉटम केअरफुली चेक करणं गरजेचं असणार आहे. एकदा आपण या ठिकाणी आपली पेमेंट सक्सेसफुल केली तर आपल्याला या ठिकाणी कुठल्याच केसमध्ये फॉर्म मध्ये एडिटेशन करणं पॉसिबल असणार नाहीये. दुसरी गोष्ट, लास्ट इयर पेक्षा या वर्षी फॉर्म मध्ये ऍड्रेस डिटेल्स या ठिकाणी इन्क्लूड नाहीयेत. दुसरी गोष्ट, आपल्याला 10वीचा जो डेटा अपलोड करायचा होता ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला काही आवश्यकता ठेवलेली नाहीये. इनफॅक्ट फॉर्मच्या 2 स्टेप या ठिकाणी यावर्षी कमी केलेल्या आहेत. या व्यतिरिक्त काही विद्यार्थ्याची अडचण असेल कमेंटमध्ये विचारू शकता आणि
मागे सांगितले की जे काही फर्दर अपडेट्स असतील पूर्ण काउन्सिलिंगचे ते सुद्धा तुम्हाला या चॅनलवरती वेळोवेळी उपलब्ध होत राहतील. ठीक आहे.